कशा आहात सगळे? जास्त बडबड नाही करायची, डायरेक्ट विषयाला हात करायचा. आज आपण बनवणार आहोत चटपटीत सोया पुलाव. हा आहे 3 वाट्या तांदूळ, मस्त वासाचा तांदूळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे हे सोया चंक्स, मी ते मस्त गरम पाण्यामध्ये उकडवून ठेवलेत. हे बघा असे छान छान छोटे छोटे सोया चंक्स आहेत ते. त्याच्यानंतर मग मी घेतलेत हे असे मस्त बटाट्याचे मोठे मोठे पीसेस कापून, कारण लहान मुलांना, लहान म्हणजे लहान कसला घोडा आहे 14 वर्षाचा, पण बटाटे असतील तर त्यांना असं वाटतं ओ माय गॉड काहीतरी असं मस्त एक्स्ट्रा टच लागलाय पुलावाला, म्हणून हे बटाटे टाकले. तुमच्या मुलांना ज्या पण भाज्या आवडतात त्या सगळ्या ऍड करा, आणि जर भाज्या आवडत नसेल तर तुम्ही चिकन सुद्धा ऍड करू शकता. चिकन टाकून पण हा पुलाव छान होईल, झटपट होणारा हा पुलाव आहे. आणि हा मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरचा बनवलेला ठेचा. त्याच्यानंतर हे झोपलेले मसाले आणि हे खडे गरम मसाले. आता या झोपलेल्या मसाल्यांमध्ये काय आहे माहितीये का? गोडा मसाला सोडून घरातले जेवढे पण मसाले आहेत ना छान छान, म्हणजे मसाला आहे मॅजिक वापरू शकता. आता मी दुबईवर एक चिकनचा मसाला आणला होता, तर मी यावेळेस एक्सपेरिमेंट करणार की मी तो मसाला टाकून बघणार आहे की कसं होतोय हा सोया पुलाव. तर हे सगळे मसाले आहेत त्याच्यामध्ये, गोडा मसाला नाही, बाकी तुम्ही काही टाकू शकता. ओके, मी असंच जेवण बनवते, मी काय फार असा विचार करून आणि प्लॅनिंग करून नाही करत, ते हाताला आलं तर टाकू शकते. त्याच्यानंतर हे 3 मोठे कांदे मी मस्त पातळ चॉप करून घेतले आहेत. आणि मग मी घेतलंय हे टोमॅटोचं प्युरे करून. ही लाल दिसत नाहीये जशी इतर याच्यामध्ये दिसते ना व्हिडिओज मध्ये, काय घरी केलेली आहे, ही नॉर्मल टोमॅटोची आहे. कळलं? शो शायनिंग साठी केलेली नाहीये ही, ही घरच्या टोमॅटोची केलेली, मी मिक्सी मधून काढलेली ही प्युरी आहे. तर चला आता पटापट आपण कुकरमध्ये सगळं टाकायचं, शिट्या मारायच्या आणि झाला पुलाव. काही नाटकं नसतात, काही मोठं असं रॉकेट सायन्स नसतं जेवण करणं म्हणजे. जेवणात ना उल्लू बनवणं सगळ्यात सोपं असतं घरच्यांना. चला पटकन उल्लू बनवूया. आता या भांड्यात ना मी पाणी मस्त असं गरम करत ठेवणार आहे, उकळलेलं पाणी आपल्याला. अरे लाग लाग, काय झालं मेल्या? ओ सॉरी, गॅस बंद होता. आणि घ्यायचं हे असं फॅन्सी भांड, कुकर, आणि ते ठेवायचं. असं काही साधं भांड पण घेऊ शकता तुम्ही. आता आपण ह्याच्यात टाकायचे आहेत खडे गरम मसाले, एक चॉप केलेला कांदा मस्त, आणि मग नंतर आपण स्पूनने असा छान हलवून घ्यायचा. ओके, छान ब्राऊन होऊ दे तोपर्यंत तुम्ही असं काहीतरी तुमची घरातली इतर कामं करून घ्या, नाहीतर मध्येच कोल्ड्रिंक सरबत पिऊन घ्या, नाहीतर आईला, बहिणीला, मैत्रिणीला फोन करून थोड्या चुगल्या करून घ्या. तोपर्यंत हा कांदा आहे ना छान ब्राऊन होईल. मग आता माझ्या चुगल्या करून झालेल्या आहेत. मस्त जिमच्या मैत्रिणीला कॉल केला आणि अशा चुगल्या केल्या, मस्त इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या, आणि फोन ठेवताना बोललो जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, ज्याचं त्याचं आयुष्य. आणि मग आले तोपर्यंत माझा हा झाला कांदा ब्राऊन. आणि आता पुढची प्रोसेस करूया. तर याच्यामध्ये तो मी मस्त ठेचा टाकलाय आपला, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा. आणि मग हे सगळे झोपलेले मसाले, याच्यामध्ये मीठ, हळद, गरम मसाला, धणेजिरे पावडर, चिकन मसाला आणि किचन किंग मसाला, असं मी सगळं टाकलेलं आहे. तुम्हाला पण अजून काही घरामध्ये छान छान इनोव्हेटिव्ह मसाले असतील ते टाकून बघून काही एक्सपेरिमेंट करायचं तर तुम्ही करू शकता. आता मी ना ह्याच्यामध्ये दही टाकणार नाहीये, तुम्ही दही टाकलं ना तर अजून छान स्वाद येईल ह्याला. चला हे करून झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ही घरगुती टोमॅटोची प्युरी, आणि मग असं मस्त आपण मिक्स करून घ्यायचंय. आणि परत जर तुमच्या काही चुगल्या राहिल्या असेल तर परत थोडा वेळ फोन करायला जा, हा मसाला तोपर्यंत मस्त शिजेल. तर मी आता पटकन एक फोन करून येते माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला, इकडची खबर तिकडे द्यायची आहे ना मला, तर असं खूप काम असतं मला, फक्त हे नाही करत मी. चुगली पार्ट 2 झाला आहे, आणि मसाला पण बघा मस्त तेल सोडले मसाल्याने. आता आपण ह्यात टाकूया हे भिजवलेले पटेटोज, बटाटे. त्याच्यानंतर हे बघ हे सोया चंक्स, म्हणजे हिरो, आपल्या रेसिपीचा हिरो टाकायचा. आणि मग छान परत ना एकदा आपण असं छान मिक्स करून घेऊया. बरं, तुम्ही परत म्हणाल मीठ कुठे? मीठ नाही टाकलं होतं त्या मसाल्यांमध्ये, झोपलेल्या मसाल्यांमध्ये खाली मीठ पण टाकलेलं. ठीक आहे, हे झालं. आता ह्याच्यामध्ये टाकायचं हे भांड विसळून केलेलं पाणी, कारण माझी आई म्हणते काहीही वाया घालवू द्यायचं नाही, सगळं वापरायचं. तुमच्या बापाने प्रॉपर्टी काय अशीच नाही बनवली, हे सगळं ऐकलंय, म्हणून मी पण माझ्या संसारात ह्या गोष्टी वापरते. काय चुकीचं आहे? बरोबर तर बोलली ती. कदाचित ह्या अशा पाणी टाकल्यामुळे माझा एक बंगला बांधला जाईल. लेट्स सी. आता हिरो होता हा सोया चंक, आता आपण हिरोईनला टाकूया हिरो बरोबर. आता एक मस्त रोमॅन्टिक गाणं बनवा आतमध्ये, तोपर्यंत शिट्या पण होतील ना. मी ह्यात एकदम थोडंच गरम पाणी टाकणार आहे, कारण ऑलरेडी पाणी याच्यामध्ये गेलंय खूप, ते भात टाकताना, तांदूळ टाकताना. ठीक आहे, हे झालं. पहा, लागलं आपलं हे असं लागलं झाकण, आणि ह्याला लावूया आता आपण शिट्टी. आता हिरो हिरोईनचं आतमध्ये मनोमिलन होऊ दे, आणि मग अर्जुन आला की ह्याचा मी रिव्ह्यू तुम्हाला देते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. असेच छान छान ब्लॉग्स बघण्यासाठी फॉलो करा ऑल अबाउट पुलाव 33 ला. किती झाली आहे, आणि पुलाव ऑलमोस्ट रेडी आहे. अजून पण येईल, कमेंट पण मिळतील.